राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याचं रणशिंग फुंकलंय। मनसेने या मेळाव्यासाठी जोरदार तयारी देखील आता केली। या मेळाव्यात राज ठाकरे महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। म्हणजे मागे या तयारीचं आपण दृश्य पाहतो। एकूणच या गुढीपाडवा मेळाव्यामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राला नक्की काय संबोधित करणार, मनसैनिकांना काय आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या घडामोडी, अत्याचार, महिलांवरील होणारे अत्याचार असतील आणि एकूणच थोर महापुरुषांवर विरोधात होणारे वक्तव्य असेल, या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नक्कीच आसूड उगारतील। अनेक भाषणांमधून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एकूणच सर्व ज्या गोष्टी घडतात यावरती भाष्य केलं होतं। मात्र उद्या यावर सविस्तर भूमिका आहे ती राज ठाकरे मांडणार आहे। त्यामुळे एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मनसेमध्ये जी भाकरी फिरवण्यात आलेली आहे त्यावरून सुद्धा काय संदेश राज ठाकरे सर्व मनसैनिकांना देतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काय सल्ला देतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा उद्या होणार आहे। याची तयारी ही अंतिम टप्प्यात आपण पाहतोय। मात्र या मेळाव्यामध्ये नक्की कोणाकोणाची भाषणं होणार याकडेही विशेष लक्ष मनसैनिकांचं लागलेलं आहे। मात्र या मेळाव्यातून खरं तर महाराष्ट्राला, मनसैनिकांना काय सल्ला दिला जातोय हेच पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन रोहितसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।